हॅलो फ्रेंड्स, मी भावना भुतल स्वागत करते तुमचं माझ्या चॅनेलमध्ये, ज्याचं नाव आहे लव्ह नॉवेल स्टुडिओ. चला तर मग स्टोरीला सुरुवात करूया. पण त्याआधी चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा. कथेचं नाव आहे मिस्टर सोलमेट, मी फक्त तुझीच. लेखिका भावना भुतल, व्हिडिओ एडिटर सोनाली जाधव, स्वर शिखा भुतल. मिस्टर सोलमेट भाग 56. दोघांचंही बोलणं ऐकणाऱ्या शिवांशने ते बोलणं ऐकलं. ओ शेट, डॉक्टरांसोबत तर याविषयी बोलायलाच मी विसरलो, असं म्हणत शिवांश डॉक्टरांच्या केबिनच्या दिशेने जाऊ लागला. कोणी दिली असेल अंगदला किडनी, हा एकच प्रश्न त्याच्या मनात सुरू होता. आता पुढे स्वतःच्याच मनाशी विचार करत शिवांश त्याच्या फॅमिली डॉक्टरच्या केबिनमध्ये शिरला. येस मिस्टर शिवांश, डॉक्टरांनी त्याला समोरच्या खुर्चीकडे इशारा करतच म्हटलं. अंगदला किडनी कोणी डोनेट केली? मला त्या व्यक्तीला भेटायचं आहे. जे डॉक्टर अंगदला ऑपरेट करत होते ते बोलले की ऑपरेशन झाल्यावर दोघांची भेट करून देतो, पण त्यानंतर ते डॉक्टरांची आणि माझी भेटच झाली नाही. किडनी डोनर पण कोणत्या तरी वॉर्डमध्ये ॲडमिट असेल ना? तुम्ही प्लीज जरा चेक करून सांगता का? शिवांश विनवणीच्या सुरातच म्हणाला. डॉक्टरांनी रिसिव्हर हातात घेत रिसेप्शनला फोन फिरवला. शिवांशने त्यांना विचारलेल्या प्रश्नाची उत्तरं ते त्या रिसेप्शनिस्टला विचारू लागला. सगळ्या डिटेल्स आहेत, गोपीला माझ्या केबिनमध्ये पाठवून द्या. एवढं बोलून डॉक्टरांनी रिसिव्हर खाली ठेवलं. गोपी त्या व्यक्तीची डिटेल्स घेऊन येतोय, पण डॉक्टर बोलता बोलता मध्येच थांबले. पण काय? डॉक्टरांना प्रश्न करतच शिवांश म्हणाला. ज्या व्यक्तीने मिस्टर अंगदला किडनी डोनेट केली आहे ती व्यक्ती हॉस्पिटलमध्ये नाहीये. डॉक्टर उत्तरले. हॉस्पिटलमध्ये नाही म्हणजे? असं कसं ते कुठे जाऊ शकतात? किडनी डोनेट केली म्हणजे जे ऑपरेशन अंगदचं झालं तेच त्यांचं पण झालं असेल ना? त्यांना त्रास होत असणार ना? असं कसं तुम्ही लोकांनी त्यांना जाऊ दिलं? शिवांशने डॉक्टरांवर प्रश्नांचा भडीमार सुरू केला. नेफ्रोलॉजी डॉक्टर ते सगळं बघतात. मिस्टर अंगदना चांगली ट्रीटमेंट मिळावी म्हणून नेफ्रोलॉजी डॉक्टर तरुण भाटियांना मी बोलवून घेतलं होतं, कारण मला हॉस्पिटलमधून असं कळवण्यात आलेलं की मिस्टर अंगदना किडनी डोनर मिळाला आहे. ह्यापुढे मला काहीच माहिती नाही, पण डोंट वरी, हॉस्पिटलमध्ये सगळ्या गोष्टींचे रेकॉर्ड ठेवले जातात. डॉक्टरांनी असं म्हणायला आणि पिऊन त्यांच्यासमोर हजर राहायला एकच वेळ होती. पिऊनने हातात आणून दिलेल्या फाईलमध्ये डॉक्टर डोकावून बसले. अभिमन्यू राठोड, ओळखता का तुम्ही यांना? डॉक्टरांनी शिवांशला प्रश्न केला. मास्टर शेफ असलेल्या शिवांशला युगच्या सेक्रेटरीबद्दल काहीही कल्पना नव्हती. रेस्टॉरंटमधील किचन सोडून त्याने कधीच इतर कोणत्याच गोष्टीत स्वतःचं मन रमवण्याचा प्रयत्नच केला नव्हता. त्यामुळे डॉक्टरांनी केलेल्या प्रश्नावर शिवांशने नकारार्थी मान डोलवली. गेल्या अर्ध्या तासापूर्वीच त्याला डिस्चार्ज मिळाला आहे. तरुण भाटियांनी यावर साईन केली आहे, त्यामुळेच अभिमन्यू राठोडना डिस्चार्ज मिळाला असावा. डॉक्टर फाईलमध्ये बघूनच बोलत होते. त्यांचा काही कॉन्टॅक्ट नंबर आहे का? मला त्यांना पर्सनली भेटून थँक्स बोलावं लागेल, शिवांश म्हणाला. ऍक्च्युअली मी तेच शोधतोय, पण कॉन्टॅक्ट डिटेल्स नाही आहेत यात. फाईलमधील पानं वारंवार उलटतच डॉक्टर म्हणाले. असं कसं नाही? तुम्ही तर आत्ताच बोलले की आमच्या हॉस्पिटलमध्ये सगळे रेकॉर्ड आम्ही ठेवतो म्हणून. मग हे असायला हवं ना? शिवांश अस्वस्थ होतच म्हणाला. असायला तर हवं, पण यात नाहीयेत त्या डिटेल्स. मी उद्या डॉक्टर तरुण भाटियांसोबत बोलून बघतो आणि मग तसं तुम्हाला कळवतो, डॉक्टर म्हणाले. आता हो म्हणून मान डोलवण्यापलीकडे शिवांशजवळ दुसरा पर्यायच उरला नव्हता. पहाटे साधारण 4 वाजता अंगद हळूहळू शुद्धीवर येऊ लागला होता. शिवांश आणि क्रिश त्याच्या शेजारीच बसून होते. समीर थोड्या वेळापूर्वीच घरी निघून गेला होता. अंगद, क्रिशने त्याला आवाज दिला. प्रेमाने अंगदच्या केसावरून हात फिरवत एकटक तो त्याच्याकडे बघत होता. हलकसं स्मित ओठावर आणतच अंगदने क्रिशकडे पाहिलं. त्रास होतोय ना तुला?
क्रिशने काळजीतच विचारलं. अंगद काहीही न बोलता शांत बसून राहिला. शिवांश शांतपणे दोघांचं बोलणं ऐकत होता. शिव, अंगदने दबक्या सुरातच त्याला आवाज दिला आणि थरथरता हात त्याच्या गालावरून फिरवला. शिवांश त्याचा हात स्वतःच्या गालावर तसाच पकडून होता. घाबरवलं तू मला, अंगदच्या हातावर ओठ टेकवतच शिवांश म्हणाला. अंगदला वेदना खूप होत होत्या, पण दोन्ही भावांना स्वतःच्या हृदयाजवळ घेऊन त्यांच्या केसांवरून प्रेमाने हात फिरवू तो लागला. ते बाहेर तुझी सलोनी बसलीये, कालपासून तिथेच आहे. तिला घरी सोडतो बोललो, पण ती जायला तयार नाही, शिवांश म्हणाला. मी सांगतो तिला, अंगद दम काढतच म्हणाला. शिवांश आणि क्रिश काहीही न बोलता रूम बाहेर पडले आणि सलोनी आत आली. रडतच तिने अंगदच्या छातीवर डोकं टेकलं. आय एम ओके नाऊ, सलोनीच्या केसांवरून प्रेमाने हात फिरवतच अंगद म्हणाला. तू बोलूच नकोस माझ्याशी, तुला माझी काळजीच नसते कधी. तुला काही झालं असतं मग, सलोनी रडतच म्हणाली. सगळं अचानक झालं ग, मला आता जास्त बोलायला नाही होत, त्रास होतोय. शिव तुला घरी सोडेल, एवढ्या रात्री तू इथे नको थांबू. क्रिश असेल माझ्यासोबत, उद्या हवं तर ये सकाळी प्लीज, अंगद म्हणाला. सलोनीने हो म्हणून मान डोलवली. अंगदच्या गालावर ओठ टेकवत तिने त्याचा निरोप घेतला. अंगद शुद्धीवर आला म्हणून मनोमन ती खुश झाली. डॉक्टर विकल्पला तिने तसं फोन करून कळवलं सुद्धा. समीर अविराला घेऊन फॅमिली कोर्टात जाऊ लागला. नेहमी बडबड करणारा समीर आज मात्र शांत शांत होता. तुझं आणि क्रिशचं भांडण झालंय का, अविराने विचारलं. समीरची शांतता भ्रष्ट करण्यासाठी खरं तर अविराने प्रश्न केला होता. माझं तर नाही झालं, पण तुझं आणि त्याच्या भावाचं नक्कीच होईल, समीर कोड्यातच म्हणाला. माझं, अविराने गंभीर होतच प्रश्न केला तेव्हा समीरने हो म्हणून मान डोलवली. कोणासोबत भांडण होणार बोललास, अविराने विचारलं. शिवांश गोहिर, समीर उत्तरला. मी का त्याच्यासोबत भांडू, बिचारे किती काळजी घेत होते माझे, त्यांनी खूप मदत केली आहे मला, अविरा शिवांशचे गुणगान गातच म्हणाली. हा बिचारा हा शब्द तू तुझ्या डिक्शनरीतून काढून टाका दे. तुला तर तुझा नवरा सुद्धा बिचारा वाटून राहिला होता. त्या बिचाऱ्याने काय केलं बघितलं ना, खबरदार जर पुन्हा बिचारा हा शब्द तोंडातून बाहेर काढलास तर, अविराला दम देतच समीर म्हणाला. तू आज एवढं भडकून का बोलतोयस, मी तर विचार केलेला की आज सकाळी सकाळी 2 चांगल्या बातम्या भेटल्या. एक म्हणजे अंगद सर ठीक झाले आणि दुसरं म्हणजे मी देवांशच्या बंधनातून मुक्त झाले. पण तुझा मूड आज पार्टीसाठी ठीक नाही वाटत आहे, आपण उद्या करूयात. गाडी ड्राईव्ह करणाऱ्या समीरवर तिरपी नजर टाकतच अविरा म्हणाली. पार्टी तर मी तुझ्याकडून घेणारच, पण थोडं थांब, माझ्याकडे अजून एक सरप्राईज आहे तुझ्यासाठी. तुझा देवांसोबत डिवोर्स झाला की लगेचच तुला दुसरं सरप्राईज देतो. मोठ्यांवर स्मित आणतच अविराला समीर म्हणाला. आता तू आणखी काय सरप्राईज देणार, अविराने विचारलं. सरप्राईज आहे ग ते, कळेलच लवकर, समीर उत्तरला. अविरा खिडकी बाहेर बघत स्वतःच्याच विचारात हरवून गेली होती. आता तू काय एवढा विचार करून राहिली वे, समीरने तिला विचारलं. कालपर्यंत तर देवांश डिवोर्स नाही देणार म्हणून बोलत होते, मग अचानकपणे कसे काय तयार झाले असतील ते, अविराने विचारलं. ते भैताड आता भेटेलच तुला, थोडी हिम्मत करून त्या बिचाराला विचारून टाक, समीरने अविराला चिडवतच म्हटलं. तुझं ना नक्कीच काहीतरी बिनसलेलं दिसतंय आज, काय झाले ते सांग गप्पपणे, अविराने दम देतच समीरला विचारले. आपण कोर्टात आलोय तर माझ्यासाठी एक अर्ज भर ना, समीर म्हणाला. कसला अर्ज, चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह आणतच अविराने विचारलं. मला एक खून माफ करून हवाय, समीर पुन्हा कोड्यात बोलतोय हे बघून अविराने डोळे मोठे केले. असं बघू नकोस,
मला कोणाचा मर्डर करायचा आहे हे पण विचार. समीरने भुवया उडवतच अविराला प्रश्न केला. मिस्टर सोलमेटचा. अविरा छोटंसं तोंड करतच उत्तरली. तेव्हा समीरने नाही म्हणून मान डोलवली. मग? अविराने त्याला पुन्हा विचारलं. शिवांश गोहिल. समीर उत्तरला. शेफ शिवांश का? अविराने डोळे मोठे करतच समीरला प्रश्न केला. आता अजून प्रश्न नको करूस, पटकन खाली उतर. असं म्हणतच स्वतःचा सीट बेल्ट काढून समीर गाडी बाहेर पडला. समीर मागोमाग अविरा सुद्धा गाडी बाहेर पडली. समीरने येईल तसं ती त्याच्या मागून जाऊ लागली. अविरा. अचानकपणे कोणीतरी तिचा हात पकडत तिला अडवलं. कशी आहेस? त्या व्यक्तीने तिला विचारलं. आयुष्यात पहिल्यांदाच ती व्यक्ती इतकं प्रेमाने तिच्यासोबत बोलत होती. अचानकपणे त्या व्यक्तीचे बदललेले रंग बघता अविराने समीरकडे पाहिलं. कोण असेल ती व्यक्ती? कळेलच पुढील भागात. भेटूया पुढील भागात आणि बघूयात पुढे काय होतंय ते. धन्यवाद.